रोडपाली येथील डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करावे, तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाई, रस्ते आणि इतर नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात या मागण्यांसाठी माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। भर पावसातही मोठ्या संख्येने नागरिकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी सुदाम पाटील आणि जगदीश गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या व्यवहारांचे आरोप केले। तसेच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप दिले जात असल्याचाही आरोप करण्यात आला। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान पुढील 15 दिवसात रोडपाली डम्पिंग ग्राउंडचे काम बंद न झाल्यास नागरिकांसह डम्पिंग ग्राउंडवर जाऊन ते बंद पाडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। हा मोर्चा आम्ही का काढला? आता काय निवडणूक नाहीये, निवडणूक मागच्या जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे आणि आता कुठलीही निवडणूक नाहीये। त्याच्यामुळं आज जो प्रश्न घेऊन आलेलो आहे हा लोकांचा प्रश्न घेऊन आलेलो आहोत। रोडपाली गाव असेल, कळंबोली असेल, नवीन पनवेल महापालिका क्षेत्रातली जेवढी शहरं आहेत त्या शहरांमध्ये 2-2, 4-4 दिवस पाणी नाहीये। आज या महापालिकेचं एक कलमी काम आहे, रस्ते खोदा नवीन बनवा, नाले खोदा नवीन बनवा। कारण त्या ज्या निविदा आहेत ती 100 रुपयाची निविदा 200 रुपये केली, कोणी बघायला नाही का? वारे माप त्यांची बिलं निघतात आणि पैसा बघत यांचा डोला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि नागरिकांमध्ये तशी चर्चाही आहे। कालच महापालिकेने भ्रष्टाचार शब्द यांच्या सभेमधून काढला, परंतु 700 रुपयाचा घनकचरा 2300 वर जातोय। रोज 50 माणसं नाले खोदायला लावतात, रोज 100 लोकांची बिलं घेतात। पोकलन, JCB, डंपर फोटो काढणार, तिथंच ठेवणार आणि बिलं घेणार। आपण पाहिजे असं तर एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्याची माहिती घेऊ शकता। त्याचप्रमाणे यांचा फक्त जो डोळा आहे तो फक्त बिलांवर आहे। यांना माहीत आहे, कारण यांना 2 दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल कशा पद्धतीनं वर टक्केवारी किती टक्के द्यावं लागतात। पनवेल का त्याच्यातून सुटलेली नाही, तोच पांडा पनवेलने पाडलेला आहे। कारण का खुर्चीवर बसायचं असेल तर तुम्ही तसे बसू शकत नाही। म्हणून या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती व सूचना आहे का आपण जर डम्पिंग ग्राउंड बंद नाही केला, लोकांना 24 तास पाणी नाही दिलं, आज यांना एवढा आत्मविश्वास आहे अधिकाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना का मोर्चा येईल, शिष्टमंडळ येईल, फोटो काढतील आणि जातील, पुन्हा हे आमचं काही वाकडं करू शकत नाही। आता आम्हाला तुमच्या मागे लागण्याशिवाय दुसरा काम पण नाही। आम्ही तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही, हा तुम्हाला इशारा देतोय। आपण जनतेच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात। एखाद्या भाजपा नगरसेवकांनी कुठला विषय सांगला, जसा का तुमचा तो जावयच का तिथं सगळी यंत्रणा कामाला लागणार, फोटो काढणार, मग सामान्य जनतेने कर घेताय। मग माझी आपल्याला विनंती आहे का सामान्य जनतेचा कर घेऊ नका। भाजपाचे नगरसेवक सांगतील त्यांचाच कर घ्या, किंवा जो डम्पिंग ग्राउंड आहे तो भाजपा नगरसेवकांच्या घराजवळ घेऊन जा। आम्ही वाद घ्यायला इथं आता बसलेलो नाहीये। पाण्याचा प्रश्न सोडवा, रस्ते तेच पुन्हा खोदणार, पुन्हा बनवणार, पुन्हा करणार, पुन्हा बनवणार, कुणी हिशोब मागायला नाही। महापालिकेतल्या आमच्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे का माहितीच्या अधिकाराखाली 2016 पासून जे काही उपद्रव केलेले आहेत, खोटी बिलं काढलेली आहेत, त्यांची सगळी माहिती घ्या, त्यांची फिगर आपण मॅच करू आणि एक दिवशी संपूर्ण पनवेलच्या जनतेला टीव्हीच्या स्क्रीन लावून LED स्क्रीनवर कशा पद्धतीनं कुठं कुठं बिलं काढले ते आपण दाखवूया। आणि प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो का आपण वेळीच या मोर्चाची दखल घ्या। आम्ही पुन्हा येणार नाही असा घोड समाज तुमचा टाळा। आम्ही तुम्हाला एक 15 दिवसाची मुदत देतो आणि भाषण संपण्यापूर्वी आपल्याला सांगतो, डम्पिंग ग्राउंडचं काम जर बंद केलं नाही आणि काम चालू राहिलं, कायदा सुव्यवस्था बिघडला, तर याच्यापेक्षा 4 पटीने लोक त्या डम्पिंग ग्राउंडवर जाऊन आम्ही तिथं बंद करू। खरं तर लोक काय चिडले आहेत, आयुक्तांना त्याच्या पावर आहेत, राज्यकर्त्यापेक्षा आयुक्त हा
मोस्ट सिनियर असतात, तर त्यामुळे त्यांना त्या पॉवर आहेत आणि त्यांनी पनवेल नगर परिषदेत ते सीओ राहून गेलेले आहेत. त्यामुळे पनवेलच्या बऱ्याच समस्या त्यांना माहिती आहे. पनवेल जसं मोठे होते तसं तेही मोठे होत चाललेले आहेत नावाने. तर माझं म्हणणं आहे, ही जी इकडे इमारत दाखवा जरा, ही 9 वर्ष याचं काम चालू आहे आणि हिला प्रत्येक 3 वर्षात पैसे आणि मुदत वाढ करतात आणि लिगली मुदत वाढ होत नाही. तर याचा एक जिवंत उदाहरण म्हणून इथं जे आपण थांबण्याचं ठिकाण घेतलं की जनतेने बघावं पनवेलकरांनी की तुमच्या पैशाचे काय इथेची वाटोला लागतो कराचा, तुम्ही कराचे पैसे देता. आज कचरा सेग्रिगेशनचा जो विषय आहे, कचऱ्याचे 3 पट भाव वाढवून दिला ना मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर ज्याची निविदा कमी असताना त्यांना देऊ शकले नाही आणि अधिकवाल्याला निविदा देतात. म्हणजे हा तालिबानी पद्धतीचं काम चालू आहे असं मला वाटतं. म्हणजे मनमानी कारभार. तर हा कारभार थांबला पाहिजे म्हणून जनतेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आहे. आता याच्यात कुठलाही पक्ष नाही, परंतु ज्या प्रतिनिधींना वाटतं की मी जनतेसाठी जावं असे लोकप्रतिनिधी याच्यात सामील होतात. आम्ही हरीशजी केने असतील, लतीफबाई असतील, यांच्या सगळ्यांशी संपर्क साधलेला आहे. हा मोर्चा आहे, हा मोर्चा जनतेचा मोर्चा आणि जन आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि पनवेल खरं म्हणजे लोक मला ते असं वाटतं, कारण आपण पनवेलकर म्हणून पनवेल भ्रष्टाचार मुक्त व्हावात याच्यासाठी चिखले साहेब प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे. कारण कोणी इंजिनियर पैसे घेत नाही. बघा महापालिकेत इंजिनियर पैसे घेतो का नाही, कॉन्ट्रॅक्टर त्याला देतो का नाही. नाले साहेब कसे होतात चकाचक. या आरशातून जर इथून आरसा बघितला ना 1 किलोमीटर बघितला तर गटारातून हा आरशातून तो आरसा दिसतो. म्हणजे एवढी चकाचक पनवेल आहे काय. आणि त्याच्यातलं माझा कोलीवाडा तर एवढा चकाचक आहे. अहो 5,000 कोटीचं बजेट आहे. किती? पनवेल महानगरपालिकेचा 5,000 कोटीचा बजेट. 5,000 कोटी कशाला म्हणतात? प्रत्येक वसाहतीला चांदीची पत्र जरी बसवली ना फुटपाथच्या ऐवजी तरी आपले पैसे बॅलन्स राहतील. मग हे पैसे जातात कुठं, खातात कोण आणि देतात कुठं? मग वरती हिस्सा देतात का, विधायकांना हिस्सा देतात का, खासदारांना देतात का, आमदारांना देतात की नगरसेवकांना देतात कुणाला? त्याचा देखील शोध आज या मोर्चाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या आदर्श पत्रकारांनी लावलं पाहिजे ही माझी इच्छा. आणि म्हणून आज मी तुम्हाला यासाठीच अंबल करतो की तुम्ही याला वाचा फोडा. पत्रकार वाचा फोडतात, अन्यायाविरुद्ध पत्रकार लढतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला आज या मोर्चाला साथ द्या अशी प्रकारची तुम्हाला आमची विनंती आहे. तुम्ही बघत असाल फक्त कळंबोली शहराचा हा जन आक्रोश आहे. पूर्ण शहरातील जनता ह्या पनवेल महापालिकेच्या सत्ताला त्रासलेली, अक्षरशः त्रासलेली आहे. आपला पाणी प्रश्न आहे, पाणी प्रश्नाबद्दल सत्ताधाऱ्यांना काही पडली नाही. तुम्ही महासभेत फक्त अक्षरशः 3 महासभेत आम्ही प्रश्न विचारतो. दर सभेला महापौर या ठिकाणी 5 दिवसात आम्ही पाणी प्रश्नाची पाणी परिषद बोलू म्हणून सांगतो. पण दर सभेला तीच परिस्थिती, दर सभेला आश्वासन मिळतं. आणि महत्त्वाचं तुम्ही बघितलं असेल की या सभेला अंदाजे 1,300 कोटीची योजना ह्या ठिकाणी पत्रावर ठेवली होती, परंतु सत्ताधाऱ्यांनी ती थांबवलेली आहे. आज ती जर आपण त्या ठिकाणी मंजुरी दिली असती तर जागतिक बँकेचा पैसा आहे, केंद्र सरकारचा पैसा आहे, त्यांना अभ्यास करायचा आहे. मला वाटत नाही काय अभ्यास करणार नाही. जे प्रस्ताव आले, जे योजना आहेत ते त्याची निधीकरण आज पनवेल ताणलेली आहे. जो पनवेलचा जो धरण आहे काडेश्वर, त्याची ह्या योजनेच्या माध्यमातून 100 ते 130 MLT पाणी या पनवेलला मिळणार आहे. अशा प्रकारचे मग कचऱ्याचा प्रश्न असू दे, इथल्या रस्त्याचा प्रश्न असू दे, आणि डम्पिंग ग्राउंडसाठी ते भांडतात. कारण डम्पिंग ग्राउंड ज्या ठिकाणी सेग्रेशन करायचं ते कळंबोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, त्या ठिकाणी नागरिक राहते, या ठिकाणी त्याही तो डम्पिंग ग्राउंड घेतलेला आहे. आणि तुम्ही जर जो कचरा जातो चाल या ठिकाणी, त्या जगाची परिस्थिती बघली तर अतिशय वाईट विदारक परिस्थिती. तुम्ही नक्कीच जा त्या ठिकाणी, एकदम विदारक परिस्थिती आहे. तिथे मग पाणी असो, डम्पिंग असो इथला कचरा असो, लाईटची समस्या बघतात. कळंबोली, कामोठा किंवा पनवेल शहराचा पूर्ण आपण अभ्यास केला तर लाईटच नाही. जनता अक्षरशः रस्त्यावर येत आहे पाण्या लाईटसाठी. या अशा विविध प्रश्न आज महापालिकेचा आज तुम्ही बघितलं असेल. आज 6 महिने झाला ह्यांना बजेट मानता नाहीत. म्हणजे याचा रेकॉर्ड झाला असेल की आज 6 महिने झाले पूर्ण देशात बजेट सादर झालंच नाही. बजेट मांडू शकत नाही. आज 5,000 कोटी दाखवले, ते किती आहे ते दाखवा आम्हाला. कारण ह्या
महापालिकेच्या माध्यमातून ह्या जनतेचा कराचा पैसा याची अक्षरशः लूट चालू आहे आणि कुठेतरी थांबवावी यासाठी आमचे जगदीश भाई आणि सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महामार्च निघाला आहे. नक्कीच आमच्या ज्या मागण्या आहेत पनवेलच्या जनतेच्या मागण्या या ठिकाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही.